नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे मित्रांनो, पोलीस पाटील भरती संदर्भाची. तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याअंतर्गत जे आहे 3 वेगवेगळ्या उपविभागीय कार्यालयाअंतर्गत जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे. एक आहे हिंगोली जिल्ह्याअंतर्गत हिंगोलीच्या जे दंडाधिकारी कार्यालय आहे त्यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासोबतच येथे बघू शकता कळमनुरी या ठिकाणी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तसेच जे आहे तिसरं जे कार्यालय आहे ते आहे वसमत येथील उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सुद्धा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, तीनही जाहिराती जवळपास सारख्या आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा सारखी आहे. त्यामुळे कोणतीही एकच जाहिरात जी आहे मी येथे एक्सप्लेन करणार आहे. जागांची संख्या तुम्हाला शेवटी मी दाखवून देणारच आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करणं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. खाली डिस्क्रिप्शनला जाहिरातीच्या लिंक दिलेल्या आहेत. जाहिराती तुम्ही तालुका निहाय जे काही उपविभागीय कार्यालय आहे त्यानुसार डाउनलोड करू शकता. तर आता जाणून घेऊया याविषयी अधिक अशी माहिती. यासाठी 12 जानेवारी 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 26 जानेवारी 2026 राहणार आहे. आता यामध्ये जे आहे उमेदवाराचे जे काही अर्जाची छाननी आहे ही केली जाणार आहे दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी. आणि पात्र उमेदवारांना जे काही हॉल तिकीट आहे हे संकेतस्थळावरती डाउनलोडसाठी 1 फेब्रुवारी 2026 ला उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठीची लेखी परीक्षा दिनांक 8 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल आणि याच दिवशी तुमची पहिली आन्सर की सुद्धा जाहीर केली जाईल. आन्सर की वरती जे काही आक्षेप किंवा हरकती असतील तर 9 फेब्रुवारी पर्यंत या आक्षेप आणि हरकती जे आहे या सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत स्वीकारल्या जातील आणि त्यानंतर एक फायनल आन्सर की जाहीर केली जाईल जे की 10 फेब्रुवारी 2026 ला राहील. त्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल जो आहे हा 10 फेब्रुवारी 2026 ला पाहायला मिळेल. त्यानंतर तुमची कागदपत्राची तपासणी केली जाईल आणि तुमच्या मुलाखती ज्या आहे या दिनांक 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या 3 दिवसात घेतल्या जातील. आता परीक्षेसाठी हे शुल्क सुद्धा आकारण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये शुल्क आकारलं आहे. तर आरक्षित किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या उमेदवारासाठी 800 रुपये शुल्क यामध्ये आकारलं जाईल. एकदा तुम्ही ऑनलाईन अर्ज शुल्क भरलं ते तुम्हाला परत केलं जाणार नाही. आता आपण शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया. तर मित्रांनो, उमेदवार जो आहे इयत्ता 10वी पास असला पाहिजे. वयोमर्यादा जर बघितली तर 26 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी 25 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. 45 वर्षापेक्षा जास्त जर तुमचं वय असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकत नाहीत. आता तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करत आहात तर त्या ठिकाणचे तुम्ही त्या गावाचे स्थानिक रहिवासी असले पाहिजे. तुम्ही कायमचे रहिवासी असले पाहिजे. यासाठी तुम्हाला तहसीलदार यांच्याकडील जे काही वय आणि अधिवेश ज्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो हे तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील. तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ असले पाहिजे. तुमच्यावरती चारित्र्य निष्कलंक असलं पाहिजे, म्हणजे तुमच्यावरती कुठल्या प्रकारचा गुन्ह्याची नोंद नसली पाहिजे. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचं जे काही कुटुंब आहे ते लहान कुटुंब असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला जे आहे 2005च्या नियमानुसार 2 पेक्षा अधिक अपत्य नसली पाहिजेत. त्यानंतर ज्या आरक्षित पदाकरिता जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सादर करणे गरजेचं राहील. आता हे जे काही डॉक्युमेंट्स आहे हे 26 जानेवारी 2026 ला व्हॅलिड असले पाहिजे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय राहते की कास्ट सर्टिफिकेट जे आहे ही काही कॅटेगरीसाठी एक्सपायरी डेटची असते, तर त्यांची कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे एक्सपायर झाली असते. तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हे जे दिनांक आहे 26 जानेवारी 2026 ला ती व्हॅलिड असली पाहिजे. म्हणजे सर समजा तुमची एक्सपायर झाली असेल तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे. त्यानंतर येथे परीक्षेचं स्वरूप दिलं आहे. तर लेखी परीक्षा राहील 80 गुणाची, 20 मार्काची मुलाखत राहील आणि अशा प्रकारे एकत्रित 100 गुणाची परीक्षा राहील. आता परीक्षेमध्ये जर बघितलं तर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर जर समजा तुम्ही तोंडी परीक्षेकरिता पात्र ठरले तर तुम्हाला
जे आहे तोंडी परीक्षेला बोलावलं जाईल. यामध्ये लेखी परीक्षेमध्ये जर समजा तुम्हाला 36 गुण मिळाले तर तुम्ही तोंडी परीक्षेसाठी पात्र राहतील असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे जे आहे तुम्हाला परीक्षेसाठी बोलावलं जाईल, ज्या की तोंडी परीक्षेसाठी. त्यानंतर इतर अशी माहिती त्यांनी दिली आहे, जसे की अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचं जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सादर करणे गरजेचं राहील. जिल्हा शल्यचिकित्सक हिंगोली यांचं सुद्धा चालेल. यानंतर आणखी काही अटी व शर्ती आहे, जसे की तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य नसले पाहिजे, तुमचा कुठल्याही प्रकारच्या राजकीय पक्षाशी संबंध नसला पाहिजे, हे तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून देणे गरजेचं राहील. हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरती 2025 ची परीक्षा जी आहे ही जिल्हा स्तरावरती एकाच दिवशी आणि एकाच वेळी घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही एकाच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तसे देखील यामध्ये एकच अट दिलेली आहे की तुम्ही ज्या गावाचे रहिवासी आहात त्या गावामध्ये जे काही त्यांनी आरक्षणाची प्रक्रिया दिली आहे, जे काही आरक्षित गावानुसार जे आरक्षण दिलं आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही त्यामध्ये अर्ज करू शकता. तर उदाहरणार्थ जर समजा एखाद्या विशिष्ट प्रवर्गासाठी जर समजा त्या ठिकाणी पोलीस पाटील पदाची जर समजा पद राखीव असेल तर त्या ठिकाणी इतर प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकत नाहीत. तर आता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला यासाठी अर्ज सादर करणे गरजेचं राहील असं यांनी यामध्ये दिलेलं आहे. इतर सुद्धा माहिती दिली आहे, तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर त्याची माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला काही अडचण जात असेल तर एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता असं यामध्ये त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. तर आता आपण खाली जाऊया, जागांचा तपशील जाणून घेऊया. तर येथे वसमत या उपविभागाअंतर्गत कोणत्या गावासाठी कोणत्या आरक्षणाचा प्रवर्ग पात्र आहे तर त्याची माहिती दिली आहे. तर यामध्ये जे आहे जवळपास मित्रांनो येथे जर बघितलं तर 113 गावं आहेत आणि या 113 ठिकाणी जे आहे यामध्ये वेकेन्सीज राखीव ठेवण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये प्रत्येक गावाच्या नावासमोर तेथील सामाजिक आरक्षणाचा प्रवर्ग दिलेला आहे. तर जर समजा आता इथे जर की 83 नंबरचं बघितलं, येथे दिलं आहे महाळस गाव, या ठिकाणी EWS प्रवर्गाचे उमेदवार चालतील आणि सर्वसाधारण समांतर आरक्षणाचा प्रकार दिला आहे सर्वसाधारण. आता सर्वसाधारण म्हणजे जनरलमध्ये मेल किंवा फिमेल असे दोन्ही कॅन्डिडेट EWS साठी चालतील. आणि येथे 91 नंबरचं जर बघितलं तर वसमत येथे जवळा बाबुळगाव या ठिकाणी EWS च्या समोर आरक्षणाचा प्रवर्गासमोर समांतर आरक्षण महिला दिला आहे, तर महिलाच्या ठिकाणी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतील अशा प्रकारे दिलेलं आहे. हे एक घोषणापत्र आहे, हे घोषणापत्र सुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे. त्यानंतर जाहीर माहिती दिली आहे, ज्यामध्ये मागास प्रवर्गासाठी येथे 800 रुपये दिलेला आहे मित्रांनो शुल्क, वरती 900 रुपये दिला आहे एका ठिकाणी जाहिरातीमध्ये. त्यानंतर लेखी परीक्षेची तारीख वगैरेची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर हे झालं वसमतचं. अशाच प्रकारे जे आहे हिंगोलीसाठी सुद्धा आहे आणि कळमनुरीसाठी सुद्धा आहे. तर येथे कळमनुरीसाठी जर बघितलं तर येथे सुद्धा 800 रुपये शुल्क यामध्ये दिलं आहे आरक्षित किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, आणि खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. आता येथे कळमनुरीसाठी जर बघितलं आपण तर मित्रांनो इथे एकूण 85 ठिकाणी जे आहे यामध्ये वेकेन्सीज दिलेल्या आहे 85 गावाच्या. त्यानंतर अशाच प्रकारे जे आहे हिंगोलीसाठी सुद्धा यामध्ये जाहिरात निघालेली आहे. तर हिंगोली उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाअंतर्गत जर बघितलं तर त्याची माहिती खाली दिलेली आहे. तर हिंगोलीसाठी सुद्धा आपण वेकेन्सी बघून घेऊया किती आहे एक्झॅक्टली. तर येथे 134 वेकेन्सीज आहे मित्रांनो हिंगोलीसाठी, आणि काही गावांची माहिती जी आहे टिपमध्ये दिली आहे, तर ते सुद्धा टिप जाणून घेणे गरजेचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे जे आहे या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. हिंगोली अंतर्गत जे आहे ही पोलीस पाटील पदाची भरती निघालेली आहे. जर या जाहिराती डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तिथून डिस्क्रिप्शनमधून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तसे यासाठी अप्लाय सुद्धा करू शकता.
₹800 इतर प्रवर्गासाठी आहे आणि जनरलसाठी ₹1000 यामध्ये शुल्क आकारण्यात आलेलं आहे. तर इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.